रहे, अमर रहे, अमर रहे। फोटो काढ ली का? Happy birthday to you. Happy birthday dear Kanchan. Happy birthday. जानो तो तिथं माननीय कांशीराम साहब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। मान्यवर कांशीराम साहब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। तुम्हारी नेक कमाई आपने सोती कौम जगाई, तुम्हारी नेक कमाई आपने सोती कौम जगाई। वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। जो जिंदाबाद जिंदाबाद बीएसपी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद बीएसपी जिंदाबाद। बीएसपी आई है, नई रोशनी लाई है, बीएसपी आई है, नई रोशनी लाई है। बीएसपी क्या करेगी? समता का संघर्ष करेगी, बीएसपी क्या करेगी? समता का संघर्ष करेगी। बहुजन नायक माननीय कांशीराम साहब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। बहुजन नायक माननीय कांशीराम साहब अमर रहे, अमर रहे, अमर रहे। बहना आप संघर्ष करो, हम आपके साथ हैं, बहना आप संघर्ष करो, हम आपके साथ हैं। बोला भाऊ, काय नाव आपलं? जय भीम सगळ्यांना. मी अनिकेत उत्तरमारे, बहुजन समाज पार्टी नागपूर शहर अध्यक्ष. आज मान्यवर काशीराम साहेबांची जयंतीनिमित्त संविधान चौकात संपूर्ण युवा बसपा टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि माननीय काशीराम साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकलेला आहे. मी या ठिकाणी युवा म्हणून आणि नागपूर शहराचे अध्यक्ष म्हणून मान्यवर काशीराम साहेबांनी जे जबाबदारी आम्हाला सोपवले आहेत, जे कार्य त्यांनी केलेले आहे आणि त्यांना कार्य कसं खरं उतरायचं यासाठी मी काम करणार आहे, युवांना सोबत घेऊन काम करणार आहे. आणि हेच सांगून आज महत्त्वाचं म्हणजे त्यांनी केलेले कार्य आणि सोबतल्या जबाबदाऱ्या पूर्ण करायचं या ठिकाणी मान्यवर काशीराम साहेबांच्या जयंतीनिमित्त प्रण घेतो. मान्यवर काशीराम साहेब अमर रहे. जय भीम, जय संविधान, जय काशीराम. भाऊ, काय सांगणार आजच्या दिवसाला? आज बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांची 92वी जयंती आहे आणि त्या उपलक्षामध्ये भारतातच नव्हे तर पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जवळपास 27 देशामध्ये मान्यवर कांशीरामची जयंती साजरी केलेली जात आहे. त्यानुसार बहुजन नायक मान्यवर कांशीराम जयंती आम्ही का साजरी करावी, महापुरुषांच्या जयंती आम्ही का साजरा करावा, हा आमच्यासमोर एक प्रश्न आज भारताच्या परिस्थितीला घेऊन प्रश्नचिन्ह आहे. कारण या भारतामध्ये बहुजन नायक मान्यवर कांशीरामजींनी बाबासाहेबांच्या नंतरचा जो संघर्ष आहे तो अविरतपणे संघर्ष राबवलेला आहे आणि जो अथक प्रयासातून बहुजनांनाही सत्तेत भागीदारी होऊ शकते हा प्रयास त्यांनी साधून उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाच्या 4 वेळा सरकार आणलेलं आहे आणि एका दलित मुख्यमंत्री पहिल्यांदा उत्तर प्रदेशमध्ये बहन मायावतीच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेलं आहे. आज पूर्ण भारतामध्ये जितकेही राजकीय पक्ष आहेत त्या बहुजन नायक मान्यवर कांशीरामजींनी 1585चा जो फॉर्म्युला दिला होता त्यावर चालू आहेत. आज काँग्रेस असो, भारतीय जनता पक्ष असो किंवा इतरही तत्सम छोटे मोठे पक्ष असो, ते सर्वजण आपले आपले अधिकार या राजकीय पक्षातून मागत आहेत आणि तेव्हा या राजकीय पक्षांचं विरोधाभासामध्ये किंवा त्याच्या मानसिकतेमुळे त्यांना मान्यवर कांशीरामजींची कमी आणि त्यांनी केलेलं कार्य आज त्यांना लक्षात घ्यावं लागत आहे आणि म्हणूनच आज पूर्ण भारतामध्ये काँग्रेस असो, भारतीय जनता पक्ष असो, ही विषमतावादी विचारांचे सरकारे आज बहुजन नायक मान्यवर कांशीरामजींची जयंती साजरी करत आहेत. ही विचारधारा मान्यवर कांशीरामजींना बाबासाहेबांकडून मिळालेली आहे आणि आज आमचा एकच प्रण असायला पाहिजे की बहुजन नायक मान्यवर कांशीरामजींनी ज्या बहुजन समाजाला प्रेरित करून तुम्ही सत्तेमध्ये आपली म्हणजे भागीदारी देऊ शकतात त्या सर्व समाजाला आम्हाला पुन्हा एकदा त्यांचा मनोबल उंचवायचं आहे आणि त्यांना सांगायचं की तुम्ही या देशाची शासनकर्ती जमात व्हा, जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो आणि महाराष्ट्रासाठी आपल्या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की बहुजन समाज पक्षाला मजबूत करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी तरुण आज तयार आहेत. फक्त पक्ष नेतृत्व जे आहे ते या महाराष्ट्राकडे थोडंसं लक्ष द्यावे आणि याला तरुणाला भागीदारी द्यावी इतकंच सांगतो. पुन्हा एकदा आपण सर्वांच्या माध्यमातून बहुजन नायक मान्यवर कांशीरामच्या 92व्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.